तर शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले असा आरोप आता वैभव नाईकांनी केलाय। मोदींच्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन मधून देखील 5.5 कोटी खर्च केल्याचं नाईकांनी म्हटलंय। मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेलसाठी जिल्हा नियोजनामधून पैसे दिले, वैभव नाईक यांनी हे गंभीर आरोप केले। सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून जवळजवळ 5.5 कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या हे उपस्थित असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले। प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यक्रम असतो तो सेनाच खर्च करते, परंतु या ठिकाणी हे 5.5 कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणींच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत, सुशोभीकरण असून देत, ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत, किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहे त्याचंसुद्धा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असून देत, आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे। मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी जिल्हा नियोजनमधून पैसे असं महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात पहिलं असेल। मोदींच्या गाडीमध्ये हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जिल्हा नियोजनचे पैसे, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेलला पैसे नाही, मोदींकडे नाही आहेत। असं पहिल्यांदाच आहे की हे लेखी पत्र दिले त्यांनी, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी जिल्हा नियोजनमधून पैसे दिले।